या मंदिरामध्ये खूप सारे असे प्राचीन गोष्टी आहेत. सो खूप म्हणजे खूप रहस्य आपले हे प्राचीन मंदिर आहे. सो बघू शकता तुम्ही खूप आहेत रहस्य खूप सारे आहेत आणि इथं एक खूप मोठी अशी खूप आहे मोठी. नमस्कार मित्र, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या पार्ट 3 मध्ये. सो इन गुजरात. सो बघू शकता आपला क्लायंट तर आपल्याला आपला क्लायंट म्हणजे भैला क्लायंट नाही बोलू शकतो, आपला मित्र म्हणू शकतो आपण. गुजरात मधला एक आपला एकदम भाई जिगरी मित्र झालाय. आपण त्या जिगरी मानतो, तो मानतो का नाही माहिती नाही. अरे भाई जिगरचा तुकडा. जिगरचा तुकडा. आता जिगरच्या तुकड्याला गाय स्वतः नाश्ता करायला घेऊन चाललाय. आता आम्ही बुकाटी आणले. बुगाडी. दिस इज गुजरात की गलिया. हे आपलं गाव आहे भाई. हेच त्या दिवशी मोर बसला होता. आता काय गेला. आता जाऊया आपण काहीतरी मस्त नाश्ता वगैरे करूया. जिलेबी फाफडा काय जलेबी पापडा ढोकला. हा ढोकला खायचा आज मला मूड झालाय. सो लेट्स गो. बघू आजच्या ब्लॉग मध्ये काय होतं. चलो गाइस, गुजरात की गलिया तेरी गलिया गलिया तेरी गलिया. मुझको बाने. पण आपण आता एक शॉपला आलोय. अरे तो तर आपला कालचाच मित्र. अरे मित्र आहे तो कालचा. हो भाई मला माहिती आहे ब्रो. त्याचा व्हिडिओ पण घ्या. हाय दादूस, केम छो. भाई शिकलो गुजराती समजलं का. मजा गाईस आता आपण नाश्ता करायला आलोय. बघू शकतात इथे गुजराती डिश आहे, याला म्हणतात जलेबी फाफडा. जलेबी कुठे. समोसा आहे. समोसा आहे. समोसा पापड. तुम्ही बघू शकतात की जेव्हा आपण नाश्ता करायला आलोय, हे माझा मित्र आहे आशिष ठक्कर. सो गाईज, तुम्ही यांच्या पेजवर जाऊन यांना फॉलो करा, टॅग करा आणि दुकानचं प्रमोशन करते फुकटचा. मिठाई मागवा. ऑनलाईन ऑर्डर करू शकता तुम्ही. स्विगी, झेप्टो सगळे पोर्टल पण करू शकतो आम्ही. एक नवीन डिश आहे, त्या डिश बद्दल आपल्याला माहिती नाही. दशरथ, ये जो गुजरात के मेरे फेवरेट डिश है, इसको बोलते हैं भुंगरा बटेटा. सो पोटैटो आता है, उसको बॉईल करके फ्राई करके और उसको मेक करके, तो इसको बोलते हैं भुंगरा बटेटा. ए बटाटा खा. और भुंगरा देखने तो आप सामने देख सकते हो. भुंगरा मीन्स बॉबी. आमच्या भाषेत बॉबी म्हणतात त्याला. क्योंकि हमारा दबदबा इतना है कि ओनर तक चेंज हो चुका है यहाँ पे. ओनर भी दूसरा आ चुका है. तो ये आप देख रहे हो कि क्या नाम है इनका सर. गौरवलाल. तर मी ज्या शॉपमध्ये आलो होतो, शॉपमध्ये आमची कालच ओळख, दादासोबत आमची कालच ओळख झाली. तर त्याने मला एक बर्फी दिली त्या दुकानामधली. ही बर्फी आहे भाई एवढीच टेस्टी आहे ना. गौरवला कशी वाटली ते. एक नंबर आहे. दशरथ भाऊ कशी बोलते काय माहिती. आयटम नाही बघा. दोस्त बलेनो गँग. आता आपण ह्या पेटीची टेस्ट करूया. सो त्याचा शॉप आहे, तो बघू माझ्या पाठीचा शॉप आहे. बर्फी आपण टेस्ट करून बघ कशी लागते. भाई पूर्ण खोबरे भाई, एक नंबर आहे. आज एक नंबर आहे भाई. तुम्ही पण नक्की गुजरातला नक्की या भाई. मी तर सगळे डिशेस ट्राय केले सगळे. सुरुवातीपासून म्हणजे आहे कुठेतरी नक्कीच भाई, तुम्ही पण ट्राय करा. गाडीच बघा, गाडी चालवते. आमचा विषय हा रे भाई, गुजरातमध्ये पण आमच्याकडे गाडी आहे भाई. तर त्याला गावामध्ये जरा पटेली मारतो. मुंबईची माणसं भाई गुजरातमध्ये असते भाई. आता इकडे हे दाट टाकतो. हा आता वाटायला का रे काय गुजरातची ट्रेन. मी ताळ टाकलोय. आम्ही ज्या मंदिरामध्ये जाणार होतो, तो मंदिराचा प्लॅन मी कॅन्सल केला. तो प्लॅन कॅन्सल. आता आम्ही आलोय, आपला एक मित्र आहे गुजरातमध्ये, त्याला भेटायसाठी आलो. जसंचा फ्रेंड आहे. आपल्याला एक गाडीमध्ये गाडी नाव काय गाडीचं. रायडर. गाडीचं नाव रायडर आहे. मी पहिल्यांदा ऐकतोय. पण ह्या गावामध्ये खूप साऱ्या गोष्टीची सुविधा खूप सारे तिकडे नाही आहे दसरथच्या गावामध्ये. आता आपण दसरथसोबत दिल्ली वगैरे मारतो. गुजरातमध्ये अशी चाय पितात बघू शकता. डिफरंट वे. इनको लेना ब्लॉग में नीला भाई को. तो ब्लॉग टाक काढ. नीला भाई ब्लॉग में खडे हो तो त्याचे बेज मजा. आता आम्ही आलो आहे एक प्रसिद्ध मंदिरात. सो हा आपला कॅब बघू शकतात. दशरथ भाऊ
तो मैं त्याकडे आया था नया ब्लॉगर गुजराती ब्लॉगर है वो। सिजल नाम में क्या था लाकड़िया में आया था लाकड़िया. परेश भाई हाय. तो तुम्ही मળી શકો છો चलो गाईस मंदिर बघूया आपण. वो गुजराती को ऐसी बात रखने देता है. दिस इज हेवन. प्रसन्न वदना. हाँ गुफा है. पिछले स्नैप को दिखाने के लिए लेके आए. अरे बाप रे. बढ़िया ना हेवन भाई. डेंजर भाई. यार इधर ऑक्सीजन मिलेगा ना. गाईस गुफेमध्ये मंदिर आहे भाई. हे काय आहे? ये शिवलिंग है शंकर भगवान. ये पानी कुआं है कुआं. बहुत बड़ा है. पानी का कुआं है. ऊपर आते हैं पानी इसका. बहुत पुराना है वो पानी. फोटो ले लो. अब लोग में आ गए उनके भाई. हे प्राचीन मंदिर आहे. सो बघू शकता तुम्ही. खूप आहेत रहस्य खूप सारे आहेत. आणि इथं एक खूप मोठी अशी गुहा आहे मोठी. हा आपला नेम गुजराती ब्लॉगर छे. या मंदिरामध्ये खूप सारे असे प्राचीन गोष्टी आहेत. सो खूप म्हणजे खूप रहस्य लपले. हे तुम्ही बघताय तर खाली माझ्या खाली तर पाणी आहे. हे पाणी कधीच संपत नाही. तर हे आपल्या मित्राने आपल्याला सांगितलंय. दशरथ भाऊ. हाय हेलो गाइस. चलो बाहर जाते वरना मैं इधर चलो फिर मर जाऊंगा. खरंच गाईस खूपच म्हणजे नाही का असं म्हणजे खूप बोलायला गेलं तर खाली हेच नाही. उस मंदिर के बारे में थोड़ा 2-3 कुछ बताओ ना. इस मंदिर बहुत प्राचीन है, बहुत पुराना है. गुफा के अंदर पूरा खोद कर ये मंदिर बनवाया गया. हाथ से खुद काम किया है. मूर्ति था भूकंप में सब कुछ दब गया था. जो पानी ना वो कभी भी खत्म नहीं होता इधर. कितना भी पानी की तंगी हो, फिर भी पानी कभी खत्म नहीं होगा. गाईस हेच ते मंदिर आहे. बघू शकता किती खाली येते. मंदिरात दिसत नसेल इथून खाली. मंदिरात दिसत नाही इथून. लग हम किती बघू शकता. ऐसे खोद खोद के मंदिर बनाया है. ये बघता सापाची आतडी, सापाची काच, सगळ्या ओल्ड गोष्टी आहेत तिथं. जसं तू काय बोलशील ह्या गोष्टी. मैं आपको ये बोलना चाह रहा हूँ ये बहुत प्राचीन मंदिर है. यहाँ के जो संत थे जो श्री काशीगिरी बापू ने इनको ये मंदिर उन्होंने बनाया था. शिव को उनके साथ साथ शिव का उन पे वास था. हाँ वास था. मतलब बोलते ना कि शिव को उनसे बहुत लगाव था, बहुत प्रेम था. तो उन्होंने बहुत साल पुराना मंदिर है. जैसे कि आप देख सकते हो कि पहले की तरफ पे ये अपन जो अभी चप्पल का पहले का गाईस आता आपण चाललोय फायनली मुंबईला. सो आपल्या घरी जाऊशी वाटत नाही पण जावं लागतंय. मजा आली गाईस भरून. बाय 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 बाय. परत भेटू नको मला. बाय बाय गुजरात. सी यू सून गाईस. परत नशिबात असाल तर भाई भेटू. बघतो तुम्ही आता आपल्या ह्या स्टेशनला आहे आपण. नक्कीच परत भेटू. सो चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. येऊ आपण. आपला क्लायंट आहे लग्नाला. आपण दुसरी आपल्या सगळे ऑर्डर भेटणार आहेत. सो त्यांनी आपल्याला खुश केलं. आपण पण त्यांना खुश 100%. आम्ही त्या गावाला खुश केलं. खुश अख्खे गाव खुश झाले. अख्खं गाव बघून अख्खं गाव खुश झालं. एक व्हिडिओ अख्खं गाव खुश. काहीच चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. सपोर्ट करा. सो आता उद्यापासून आपले गणपतीचे आगमन आहेत. सो बाकीचे सगळे ब्लॉग्स उद्यापासून तुम्ही गणपतीचे ब्लॉग्स बघा. बाय बाय. सी यू सून.